7च्या या मतदान केंद्रावर डॉक्टर अविनाश चौधरी किडनी रोग तज्ञ जे आल्यानंतर यांना आपलं नाव सापडत नाहीये, मतदान केंद्र कुठे आहे हे माहित नाही, काय प्रतिक्रिया जाणून घेऊ. फारच आश्चर्याची गोष्ट आहे. आतापर्यंत कमीत कमी 8 ते 10 वेळा मी खापर्डे बगीच्याला मतदान केलेलं आहे आणि माझ्याकडे ते आमदाराचे जे इलेक्शन्स होते आणि खासदारांचे त्या स्लिप्स आहेत ते घेऊन मी जेव्हा खापर्डे बगीच्यात 1 नंबर 2 नंबर 3 नंबर मध्ये गेलो तिथे माझ्या परिवाराचा आणि आमच्या आजूबाजूचे जे पाठक परिवार आहेत कोणाचंही नाव आढळलं नाही आणि त्यांनी कोणत्याही प्रकारचे प्रयत्न केले नाही शोधण्याकरता. एक सद्गृहस्थ मिळाले, त्यांनी थोडा प्रयत्न केला, सांगितलं या यादीमध्ये नाहीत. मी स्वतः ती व्यक्ती चेक केली, तिथे नाव नव्हतं. त्यांनी मला इथे उर्दू हायस्कूल गर्ल्स हायस्कूलला डायरेक्ट केलं म्हणून मी इथे येऊन बघतो. इथे सुद्धा आल्यावर कळलं की यादीमध्ये माझं नाव नाही. पण थोडेफार एका व्यक्तीने एफर्ट्स घेऊन मला आता ही माहिती दिली की कदाचित प्रभाग क्रमांक 11 मध्ये माझं नाव असेल, त्यामुळे माझा हा प्रभागच बदलला आहे. माझा नगरसेवक बदलणार, माझं वोटिंगचा इम्पॉर्टन्स कमी होणार, माझं त्याच्या प्रत्यक्ष असणारी आस्था आणि त्याने घेतलेलं माझ्या प्रति त्याची जबाबदारी सुद्धा चेंज होणार. तर मला असं वाटतं इतका मोठा घोळ होतो आहे महानगरपालिकेच्या इलेक्शन मध्ये. हजारोच्या संख्येने लोक कामाला तुम्ही अनेक 6 महिन्यापासून 1 वर्षापासून लावतायत आणि साधी यादी सुद्धा तुम्हाला तयार करतायत. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट असं मला सांगतं आणि हा माझा मौलिक अधिकार आहे की माझ्या नगरसेवकाला, माझ्या इच्छेच्या नगरसेवकाला वोट करायला पाहिजे. ते मला करता येत नाही. मी आता त्या प्रभागात जाऊन बघतो की माझं मत आहे किंवा नाही. नाईलाजास्तव मला ते मतदान करावं लागणार आहे. पण मला असं वाटतं ही अतिशय घाणेरडा प्रकार आणि ज्याला म्हणतात की कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसलेलं हे कॉर्पोरेशनने किंवा मतदान शासनाने केलेली अशी वर्तणूक मला असं वाटतं काळजी करण्यासारखी आहे. निश्चितच पण याचा बहिष्कार करायला पाहिजे आणि सातत्याने ही छोटी गोष्ट आहे की साधी मतदार यादी तुम्हाला तयार करता नाही तर बाकीचं मतदान तुम्ही कसं करून घेणार आहे, मला निश्चितच शंका उत्पन्न होते. ज्या मतदारांनी आपल्याला भेट घेतली, उमेदवारांनी भेट घेतली आणि ज्यांनी मत मागितलं, आता 11 मध्ये कोणाला मत करणार, कोणा उमेदवार पाहणार आणि आला 11 मधल्या त्या नगरसेवकाला मी मतदान करून मी काय साध्य करणार आहे. जे मागील 1 महिन्यापासून इथले या प्रभागातले मतदार मला भेटत होते किंवा त्यांच्यासाठी मी काही प्रयत्न करत असेल याचा मोबदला कोण देणार आहे आणि हे जे नुकसान होणार आहे, माझं सुद्धा व्यक्तिगत नुकसान आहे, त्या उमेदवाराचं नुकसान आहे, याची सुद्धा भरपाई महानगरपालिका देणार आहेत का किंवा शासन देणार आहे का, हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो. वाटताना आपल्याला फारशा क्षुल्लक गोष्टी वाटतात, पण मला असं वाटतं इट इज अ व्हेरी व्हेरी बिगर ब्लंडर अँड निग्लिजन्स. आणि अशा प्रकारचे जर निग्लिजन्स होतील आणि तुम्ही ट्रान्सपरंट जर निवडणुका घेता म्हणतात तर मला असं वाटतं तुम्हाला साधी जर यादी तयार करता नसेल तर तुम्ही खुर्चीवर राहण्याचे तुम्हाला अधिकारच नाही आहेत. या ज्या व्यक्ती जो व्यक्ती यासाठी जबाबदार आहेत त्या सगळ्यांनी आपले राजीनामे, 1 मत असो की 100 मत असो, जबाबदारी तेवढीच होते. त्यामुळे मला असं वाटतं तुम्ही आपले राजीनामे देऊन द्यायला पाहिजेत आणि तुमची लायकी नाही आहे साधी मतदार यादी तयार करण्याची, याची तुम्ही खातरजमा करायला पाहिजे. थँक्यू.